जेडीयूच्या एक्स हँडलवरती नितीश कुमार यांचा एक फोटो शेअर करण्यात आला होता आणि तो फोटो काही वेळाने काही तासानंतर पुन्हा डिलीट करण्यात आला। ह्या प्रकरणाची चर्चा आता सगळीकडे जोरदार होताना दिसत आहे। काय आहे त्या पोस्ट मध्ये आणि काय आहे त्या व्हिडिओ मध्ये, काय पोस्ट केलं आणि का डिलीट केलं, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार आजारी आहेत आणि त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे अशा अफवा पसरत होत्या। मात्र मतदान संपल्यानंतर त्यांच्या सक्रिय दिसण्याने NDAच्या छावणीत एक वेगळाच संदेश दिला आहे, जो सूचित करतो की नितीश कुमार आता पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहेत। दुपारच्या 1:30 बिहार निवडणूक निकालांमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष NDA आघाडीत दुसऱ्या स्थानावर दिसत आहे। जर ट्रेंड बरोबर ठरले तर पक्षाला अंदाजे 80 जागा मिळू शकतात। निवडणूक निकालामध्ये 90 जणांवर आघाडी असलेला भाजप मोठ्या भावाची भूमिका बजावू शकतो। NDA आघाडीत चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील LJPलाही 21 जागा जिंकताना दिसत आहेत, तर इतर मित्र पक्षांना 7 जागा मिळू शकतात। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत। सध्या ट्रेंड सुरू आहे। नितीश कुमार पुन्हा एकदा विजयी झाले आहेत। त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड सुमारे 81 जागांवर आघाडीवर आहे। दरम्यान जेडीयूने सोशल मीडियावर नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्याबद्दल पोस्ट केली, परंतु काही वेळात ती पोस्ट त्यांनी डिलीट देखील केली। या डिलीट केलेल्या पोस्टमुळे आता सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे। काय आहे ती पोस्ट आपण एकदा जाणून घेऊया। जेडीयूच्या एक्स हँडलवर नितीश कुमार यांचा फोटो शेअर करण्यात आला होता, ज्याच्या कॅप्शन मध्ये लिहिले होते, ना भूतो ना भविष्यती नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील। यापूर्वी एका समर्थकाने पटना येथील पक्षाच्या मुख्यालयासमोर एक पोस्टर लावले होते, ज्यामध्ये लिहिले होते, टायगर अभी जिंदा आहे। अशा प्रकारच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा नितीश बाबू चर्चेत आले आहेत। खरंच तुम्हाला काय वाटतं, नितीश बाबू पुन्हा बिहारचं मुख्यमंत्री पद मिळेल? बिहारच्या मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का? या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।